नमस्कार. आज आपण करत आहोत पुलाव. बऱ्याच जणांची शंका असते, पुलाव सुट्टा किंवा मोकळा का होत नाही. तर त्यासाठी आपण ह्या भाज्या वेगवेगळ्या चिरून घेतल्यात. कांदा असा स्लायसेसमध्ये कट केलाय, कोथिंबीर, मिरच्या अशा कट केल्यात आणि मसाले घेऊन ठेवलेत. तोपर्यंत आपण तांदूळ उकळायला ठेवलाय. जास्त पाण्यात थोडासा तांदूळ उकळायला ठेवलाय. जोपर्यंत आपल्याला वाटतं की तांदूळ आता शिजलाय, तेव्हा तो झाऱ्याने काढून घ्यायचा आणि नंतर ह्याच कढईत फोडणी करायची. थोडेसे मसाले टाकायचे आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकून आपण त्याला पुलावमध्ये बदलूया. थोडा वेळ थांबा, मला दाखवतो. तांदूळ शिजत आलाय, पण हाताने टेस्ट करू शकतो किती शिजलाय. आणि जेवढा आपल्याला हवा आहे तेवढं जर शिजलेलं असेल तर आपण गॅस बंद करूयात आणि आल्हाद अजिबात त्याचे दाणे न मोडता आपण तांदूळ काढून घेऊयात. बरेच जण म्हणतात की रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या लग्न कार्याला गेला तर तिथला पुलाव असा सुट्टा सुट्टा का असतो. तर त्याचं गुपित हे आहे, ते असा तांदूळ उकळून घेतात आणि मग ह्याला बाकीची फोडणी किंवा काही गोष्टी करतात. आता आपण फोडणी करणार आहोत. तुम्ही ही फोडणी तेलात पण करू शकता, पण मी तुपात करतोय कारण थोडंसं पौष्टिक खाण्याची इच्छा झाली आहे. आज ॲक्च्युली बायकोला काम आहे आणि मला मोकळा वेळ आहे, त्यामुळे त्यांना वुमन्स डे देऊन टाकलाय. आपण तूप टाकलंय, त्याच्यानंतर आपण त्यात मिरची टाकूयात. मिरची नंतर टाकूयात कांदा. कांद्याचे असे छान स्लाइसेस करून आपण टाकूयात. कांद्याला थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण बाकीच्या भाज्या टाकणार आहोत. कांद्याला हलका सोनेरी रंग आल्यावर आपण त्यामध्ये भाज्या चिरलेल्या टाकूयात. त्याच्यामध्ये मी बटाटा टाकतोय, कच्चा बटाटा, गाजर आहे, बीन्स आहे, फ्लॉवर आणि कोथिंबीर आपण मागे ठेवूयात, नंतर टाकूयात. व्यवस्थित हलवून घेऊयात. भाज्या मस्त परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकूयात. पावभाजी मसाला, त्याच्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला, थोडीशी कोथिंबीर पावडर, थोडीशी हळद अँड दॅट्स इट. सगळे मसाले आणि मीठ टाकून झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका आपण त्यावर देऊयात. पाणी शिंपडल्याने त्यातले बटाटे किंवा जे काही कडक भाजी आहे ती शिजायला मदत होईल. हे सगळं 2 मिनिटं आपण झाकून ठेवूयात. स्वयंपाक करणं हे काही ध्यान करण्यापेक्षा कमी गोष्ट नाही आहे. आता जोपर्यंत त्या भाज्या वाफाळून येत नाहीत
तोपर्यंत वाट बघणं आलंच. भाज्यांना आता मस्त वाफ आली आहे. आपण त्याच्यामध्ये जे मगाशी उकळलेले तांदूळ घालून घेऊया. बघा किती मोकळे झालेत. असे मोकळे तांदूळ त्याच्यामध्ये घालून घेऊयात. भाताला बघा किती छान रंग आलाय आणि हा व्यवस्थित शिजलेला भात आहे. तरी पण त्याच्यामध्ये आपण त्याचा सगळं अर्क उतरण्यासाठी किंवा त्याला मस्त स्वाद येण्यासाठी त्याला कमी गॅसवर 2 मिनिट वाफवून घेऊया. आणि अशा रीतीनं आपला पुलाव रेडी झालेला आहे. मगाशी चिरलेली कोथिंबीर मस्तपैकी ह्याच्यावर टाकायची. कोथिंबीर शिजताना टाकायची नाही, कारण त्यामुळे त्यातला त्या स्वाद निघून जातो. त्याचा जो सुवास असतो तो निघून जातो. त्यामुळे तिला अशी ही डिश रेडी झाल्यानंतर टाकून. हा पुलाव आता मस्तपैकी सर्व करून घ्यायचा. आणि आता आपण आपल्या अनिकेत झालेल्या बायकोला नेऊन देऊयात. Distinct records. Because I think that's the only way. Any tactical fix, I think that has to be done.